नमस्कार दर्शको, उजनी धरणाची सायंकाळी 6 वाजताची अपडेट आपण आता घेणार आहोत। काही कारणास्तव आपण व्हिडिओ बातमी करू शकलो नाही, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करत आहे। वीर नदी पात्रातील विसर्ग आज दुपारपासून कमी करून तो 2050 करण्यात आला आहे। तसेच उजनी अपडेटनुसार सायंकाळच्या दौंडची आवक आज सकाळीच्या अपडेटनुसार ती 24,975 क्युसेक्स ने होती, तर आता 6 वाजता ती 23,683 क्युसेक्स झाली आहे। सध्या उजनीतून सिनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहगाव उपसा सिंचन योजना 60 क्युसेक्स, बोगदा बंद आहे, तर कॅनेलमध्ये जो सकाळपर्यंत 1000 क्युसेक्सचा विसर्ग होता तो आता 400 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। पुढील बातमी पाहण्या अगोदर आपणास एक विनंती आहे, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातमीसाठी एक लाईक मात्र करायला विसरू नका। यासाठी कोणताही चार्ज नसतो। तर आज सायंकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण 104% व 46 पॉईंट झालेले असून यातील एकूण पाणीसाठा हा 119.62 TMC झाला आहे, तर उपयुक्त पाणीसाठा हा 55.96 TMC झालेला आहे। उजनीतून आज सकाळी जो विसर्ग 40,000 क्युसेक्सचा होता तो आता कमी करण्यात आलेला आहे, तो 30,000 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। या अधिक 1600 क्युसेक्सचा वीज निर्मितीचा विसर्ग असा मिळून 31,600 क्युसेक्सचा विसर्ग सध्या थेट भीमा नदी पात्रामध्ये उजनीतून सोडला जात आहे व वीरमधून सोडलेला 2050 क्युसेक्स अशी संगममध्ये बेरीज एकत्र दोन्ही विसर्गांची निराभिमाची 33,650 क्युसेक्स होत आहे। हा विसर्ग पुढे संगम येथून भीमा नदीत एकत्र होत आहे, तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केलेले आहे। तसेच पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातमीसाठी एक लाईक मात्र करायला अजिबात विसरू नका।